नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे टेक मराठी क्वीन. तर आज मी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट घेऊन आलेला आहे. ते म्हणजे की फेस न दाखवता म्हणजे चेहरा आपण न दाखवता आपण व्हिडिओ कसं बनवू शकतो. कसं वाटतं एकेकांना की YouTubeमध्ये सगळ्यांना यायचं असतं. ओके. सगळ्यांना यायचं असतं की आपण काहीतरी करून दाखवू. आपल्याकडे जी कला आहे किंवा आपल्याकडे जे टॅलेंट आहे ते टॅलेंट दाखवायचं सगळ्यांना वाटतं. पण त्यांना कसं वाटतं की आपण फेस नाही दाखवलं तरी आमचं चॅनल चालणार नाही. असं वाटतं ना, की कारण सगळेजण कसं आता फेस दाखवतायत. तसं त्यांना वाटतं, की फेस न दाखवता आमचं चॅनल कसं चालेल? ग्रो होईल काय? असं वाटतं. पण असं नसतं, की फेस न दाखवता पण आम्ही ग्रो होऊ शकतो आणि चांगलं करू पण शकतो YouTubeमध्ये. ओके. तर असेच मी तुमच्यासाठी टॉपिक आज शेअर करणार आहे. तर मी त्याच्यासाठी नोट्स काढलेल्या आहेत. तर आपण बघूया. ओके. तर फर्स्ट आपण बघू शकतो पहिलं चॅनल आहे ते म्हणजे क्राफ्ट. क्राफ्ट डिझायनिंग तुम्हाला माहिती असेल किंवा डी-आय-वाय, डू इट युअरसेल्फ. डी-आय-वाय म्हणजे डू इट युअरसेल्फ. आणि म्हणजे कसं आपण घरातल्या वस्तू घेऊनच त्याच्यापासून आपण काहीतरी युनिक बनवायचं म्हणजे इंटरेस्टिंग असायला पाहिजे. असं काहीतरी बनवायचं तर त्याला काय म्हणतात क्राफ्ट डिझायनिंग म्हणतात. मग ते पण खूप तिथं पण तुम्हाला फेस दाखवायची गरज नाही. तिथं तुमचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही काय बनवलाय, काय युनिक तुम्ही रिप्रेझेंट केलाय जे अजूनपर्यंत झालेलं नाहीये. असं पण तुम्ही करू शकता. ते एक आहे एक डी-आय-वाय चॅनल. तुम्ही यासाठी तुम्हाला नाव देते. ते एक बनवू शकता तुम्ही. तर ते एक टॉपिक झालेलं आहे. नेक्स्ट टॉपिक आहे गेमिंग चॅनल. समजा तुम्हाला गेम्स वगैरे आवडत असतील, ओके. एकेकांना असते की गेम्स वगैरे खेळतात. बॉयज असू दे, गर्ल्स असू दे, कोण पण असू देत. इंटरेस्ट असतो त्यांना. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही इंटरेस्ट देऊन करू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला फेस दाखवायची गरज नाहीये. तुमचं कंटेंट तिथं पण खूप इम्पोर्टंट आहे. एक लक्षात ठेवा की तुम्ही कुठले पण व्हिडिओ बनवता त्याच्यामध्ये कंटेंट आम्ही काय प्रोव्हाईड करायलोय, किती क्वालिटी आहे, क्वालिटीपेक्षा क्वांटिटी किती त्याच्यामध्ये आपल्याला घेता येतं हे खूप इम्पोर्टंट आहे, बरोबर? तर ते तुम्ही प्रोव्हाईड केला तर तुमचा कुठला पण चॅनल असू दे ग्रो होणारच. मग गेमिंगमध्ये पण तुम्हाला काय फेस दाखवायची गरज नाहीये. तुम्ही तुमचं कंटेंट चांगलं प्रोव्हाईड केला तर तिथं पण तुमची ग्रोथ होऊ शकते. नेक्स्ट आहे रिव्ह्यूज आणि अनबॉक्सिंग. फॉर एक्झाम्पल समजा रिव्ह्यूज म्हणजे काय आता आम्ही प्रॉडक्ट्स वगैरे खरेदी करतो. फॉर एक्झाम्पल टीव्ही घ्या, फ्रिज घ्या किंवा मोबाईल फोन घ्या. तिथं तुम्हाला फेस दाखवायची गरज नाही. पण तुम्ही रिव्ह्यू किती चांगले सांगताय, की ते खरंच आहे का? कसं असतं आम्ही बघतो YouTube चॅनल ओके. पण ते खरं आहे का? मग आपण जे रिव्ह्यू देतो ना, ते योग्य रिव्ह्यू द्यायला पाहिजे, की वाईट असलं तर वाईटच सांगायचं, चांगलं असलं चांगलं सांगायचं. मग एकदा जर सबस्क्राईब कारण ते बघून कसं आपलं पर्चेस करतात. कसं आम्ही सर्च करतो ना YouTubeमध्ये रिव्ह्यूज हे घेतलं काहीतरी नवीन खरेदी केलं तर बघतोय बरोबर आहे की नाही. मग ते रिव्ह्यू बघूनच आम्ही काय करतो पर्चेस वगैरे करतो. मग तेच तुम्ही जर रिव्ह्यू चॅनल बनवत असाल तर ते इम्पोर्टंट हे आहे की तुम्ही व्यवस्थित रिव्ह्यू सांगायला पाहिजे त्या गोष्टीचं. फेस दाखवायची गरज नाहीये. पण तुम्ही काय त्याचे फीचर्स आहेत, योग्य आहे की नाही हे तुम्ही सांगितलं तरी तुमचे सबस्क्रायबर वगैरे वाढतात आणि तुमचा चॅनल पण ग्रो होतो. ओके. आणि ह्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला टॉपिक्स मिळू शकतात. काही पण तुम्ही नवीन घ्या, मोबाईल घ्या, लॅपटॉप घ्या, फ्रिज घ्या, काय म्हणतात आपण एअर कूलर घ्या. ह्याचं पण तुम्ही रिव्ह्यू करू शकता. ओके. तर असं तुम्ही हा एक चॅनल आहे. मग नेक्स्ट अनेक चॅनल आहे ते म्हणजे ॲनिमेशन. तर बघू शकता तुम्ही ॲनिमेशन. तर ॲनिमेशन पण खूप इम्पोर्टंट आहे. कारण आजकाल सगळं ॲनिमेशनचंच दुनिया चाललेली आहे, बरोबर? तर त्याच्यामध्ये पण तुम्ही इंटरेस्टिंग जर तुम्हाला ॲनिमेशन कसं असतं एक-एक कोर्स वगैरे करतात ॲनिमेशनचे. तर ते पण तुम्ही ते कोर्स करून पण तुम्ही YouTube चॅनल छान क्रिएट करू शकता किंवा तुम्हाला माहिती नसेल कोर्स वगैरे करायला होत नाही, तर तुम्ही म्हणजे कसं फ्री सॉफ्टवेअर अवेलेबल असतात. ते फ्री सॉफ्टवेअर घेऊन तुम्ही बेसिक तरी ॲटलीस्ट शिकू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही ग्रो होत नंतर तुम्ही शिकता. तर ते पण तुम्ही करू शकता विदाऊट फेस शोइंग. ओके. ते एक झालं. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे खूप इंटरेस्टिंग थिंग आहे ते म्हणजे मेडिटेशन. तर आजकाल ह्या दुनियामध्ये मेडिटेशन खूप इम्पोर्टंट आहे डोक्याला शांत करायला. ओके. तर मेडिटेशनमध्ये तुम्ही चांगले-चांगले कोट्स वगैरे विथ सायलेंट म्युझिक, चांगले-चांगले कोट्स तर तुम्ही प्रोव्हाईड त्याच्याबद्दल पण तुम्ही व्हिडिओज तिथं पण फेस दाखवायची तुम्हाला गरज नाही. ते पण तुम्ही बनवला तर खूप छान. कारण आजकाल कसं स्ट्रेस जास्त झाल्यामुळे लोकं कसं डोक्याला शांत करायला ट्राय करतात. मग सकाळी उठल्यावरती मेडिटेशन करायचं, सायलेंट म्युझिक ऐकायचं असं चाललेलं असतं. हे पण तुम्ही करू शकता. तिथं तुम्हाला सायलेंट म्युझिक म्हणजे कसं कॉपीराईट असायचे नाही असे म्युझिक आपल्याला घ्यावं लागतं. ते तुम्हाला पेड पण असतात आणि फ्री पण थोडेफार अवेलेबल असतात. ते तुम्ही घेऊ शकता. तर ते एक तुम्ही चॅनल बनवू शकता. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो कुकिंग चॅनल. कुकिंग चॅनल पण तुम्ही बनवू शकता. कुकिंगमध्ये कॉम्पिटिशन तरी आहे YouTubeमध्ये भरपूर. पण तुम्ही कुकिंग चॅनल जर बनवत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्ही युनिक काय रिप्रेझेंट करता? तुमचं जे प्रॉडक्ट आहे किंवा तुम्ही जे तुम्ही कुकमध्ये बनवणार आहे ना डिश, ते डिश युनिक असायला पाहिजे. सेम असलं तरी चालेल म्हणजे भाजी सेम असेल तर पण ते युनिक पद्धतीने आपण कसं बनवतो.
हे जर जरा वेगळ्या पद्धतीने आम्ही सांगायला गेलो किंवा बनवलं, तरी पण आमचे सबस्क्राईब वाढतात आणि लोकं बघायला चालू करतात. ओके. तर कुकिंग पण खूप खूप चांगला चॅनल आहे, जे तुम्ही करू शकता. तिथं पण तुम्हाला फेस दाखवायची गरज नाही. क्वालिटी इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही कसं त्याला रिप्रेझेंट करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे एक तुम्ही बनवू शकता. नेक्स्ट आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग पण एकेकांना खूप आवडतं. अरे स्केच करायचं, डिझाइन करायचं, त्याला पण फेस दाखवायची गरज नाहीये तुम्हाला. खूप छान-छान तुम्ही स्केचेस वगैरे आणि ट्रेंडिंग स्केचेस, ओल्ड नाही, आता ट्रेंडिंगमध्ये काय-काय चाललंय ते स्केचेस तुम्ही वगैरे क्रिएट केला तर ते तिथं पण तुम्हाला ग्रोथ खूप मिळते. ओके. तर ते पण तुम्ही चॅनल करू शकता. नेक्स्ट आहे फॅक्ट्स व्हिडिओ. फॅक्ट व्हिडिओ तुम्हाला माहिती असतील, की लहान मुलं घेऊन बसतात नाही, ती फॅक्ट सांगत असतात. कोणतरी एक माणूस व्हॉईस ओव्हर करत असतं आणि लहान मुलं ते फक्त ऐकत राहतात, स्क्रोल करत राहतात. तर त्याच्यावरती पण तुम्ही बनवू शकता फॅक्ट्स व्हिडिओवरती. ते पण खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, राइट? तर ते पण एक तुम्ही घेऊ शकता, सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ इन द सेन्स की एज्युकेशन रिलेटेड तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता. कशाची पण इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता. तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते नॉलेज तुम्ही शेअर करू शकता. जर तुम्हाला शिकवायची हॉबी आहे तर तुम्ही शिकवू शकता. तिथं पण तुम्हाला फेस दाखवायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली सांगू शकता, राइट? तर हे पण खूप चांगलं चॅनल आहे. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहे ना, कारण ते सर्चमध्ये खूप येतंय. तसं ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे मी आता टॉपिक सांगितलेले आहेत ते 8 काय 9 टॉपिक्स आहेत. तर ह्या 9 टॉपिकमध्ये तुम्हाला फेस दाखवायची काही गरज नाहीये. तुम्ही विदाऊट फेस अल्सो तुम्ही YouTube चॅनल चालू करू शकता आणि ग्रोथ पण तुमची होऊ शकते. तर मला वाटलं की तुम्हाला समजले असतील मी कुठले टॉपिक सांगितलेले आहेत तर. तर मी सांगतो की ह्याच्यामध्ये तुम्हाला जर फेस दाखवायचा नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कुठले पण टॉपिक सिलेक्ट करून तुम्ही तुमचं चॅनल चालू करा. सुरुवात तरी करा, पुढचं पुढे होतंय. ओके. तर असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, की आपण YouTube चॅनल कसं सिलेक्ट करायचं. चॅनल म्हणजे नाव जे देतो ना आपण ते कसं सिलेक्ट करायचं, कसं शोधायचं याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन. तर स्टे ट्यून टू माय चॅनल आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक सांगतो माझ्या सबस्क्रायबर ह्या चॅनलमध्ये त्यांनी म्हटले की माझा अनेक जो चॅनल आहे त्याचा तुम्ही लिंक पाठवा म्हणून. पण मी तुम्हाला सांगते की माझं एक टार्गेट आहे. ते टार्गेट कंप्लीट झालं तर मी तुम्हाला नक्की माझं लिंक शेअर करेन आणि तुम्हाला सांगेन तिथं मी माझा फेस दाखवत नाही. विदाऊट फेस माझा चॅनल आहे तो. ते नक्की मी तुम्हाला शेअर करेन. ओके. आत्तासाठी सॉरी. थँक यू सो मच गाईज. कीप सपोर्टिंग. थँक यू.